माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची
अंधार होत चालला एक दिवा पाहिजे, अंधार होत चालला एक दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे। हॅलो हॅलो, स्वधर्म रक्षणासाठी हॅलो हॅलो हॅलो, सर्वांनी जरा आवाज कमी करा, स्टेजच्या खाली झाला सर्वांनी, चला सर्वांनी खाली या। हॅलो, जरा 5 मिनिटं जरा थांबवा तुम्ही, सांगितल्यानंतर आपण वाजवायला सुरुवात करावी। माझी सर्व इथं कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी जरा खाली आलं तर फार बरं होईल। माझी सर्वांना विनंती आहे, व्यासपीठावर सर्वांनी कृपया खाली यावं। माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, राज सदरेवर जे मंडळी आहेत सर्वांना विनंती, आपण खाली यायचंय। राज सदरेवरची मंडळी, यस, त्याचबरोबर सर्व पक्षाचे मान्यवर राहतील या ठिकाणी। फोटोग्राफर आपल्याला खाली प्लॅटफॉर्म केलेला आहे, आपण खालून तिथून घेतल्याशिवाय तरी चालेल। पत्रकारांना विनंती असेल, आपण आता सिंहासनाच्या समोरची जागा पूर्ण मोकळी करायची आहे। काही दिसत नाहीये समोरच्यांना। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची खाली या, छबी ज्यांनी रुपेरी पडद्यावरती उमटवली, खाली गेल्याशिवाय साहेब येणार नाहीत। शिरूरचे लोकप्रिय खासदार अमोलजी कोल्हे सर त्या माझ्या राजाचरणी लीन होताना दिसत आहेत। सर्वांना विनंती असेल, प्लीज आपण सर्वांनी चबुतऱ्यावरून खाली जायचं आहे। सिंहासनाच्या समोर आता कुणीही थांबू नका, फक्त मुख्य आदरणीय आमचे अतिथी आहेत, मान्यवर आहेत, ते थांबतील। इतर सर्वांना विनंती असेल आणि आमच्या सर्व सुरक्षा रक्षकांना सुद्धा रिक्वेस्ट असेल की सर्वांना अगदी बाजूला आता आली। कॅमेरामन, पत्रकारांना विनंती असेल की येस, सगळ्यांनी जरा खाली जावं, फक्त तुतारी वादकच या ठिकाणी थांबतील। बाकीच्या सर्वांना अतिशय नम्र विनंती आहे, नितीन देशमुख तुम्ही सगळ्यांना खाली घेऊन जावा, इथली गर्दी कमी करा। कॅमेरामन जरा पुढारी जरा खाली, पुढारी खाली, चला लवकर खाली करा। तुतारी वादक सोडून कुणी वर नको आता। चला राखीताई, ऐका ना, तुमच्या बरोबरच्यांना मागे खाली जायला सांगा। दादा सगळे साईडला या इकडे। तुम्ही पण, मी एकटा माईक वाला आहे, तुम्ही खाली, बाकीचे सगळे खाली चला। ओ मोबाईल वाले चला खाली, मोबाईल ए नितीन देशमुख जायचं बंद कर, चल बाजूला चला। कृपया सर्व कार्यकर्त्यांनी राज सदरवरनं जरा खाली समोर इथे फक्त यावं। तुतारी थांबतील, बाकीचे कोणी थांबू नका। फक्त तुतारीवाले वरतीच थांबतील, सर्व कार्यकर्त्यांनी खाली उतरावं अशी सर्वांना विनंती करत आहे। ज्यांचे फोटो जास्त घेण्याची उत्सुक, त्या फोटोच्या प्रमुख लोकांनीच खाली जावं, म्हणजे गर्दी कमी होईल।
गर्दी झाली ना तर काहीच जमणार नाही. मी सगळ्यांना खाली घालतो, तुम्ही थांबावर, पण बाकीच्यांना जाऊ दे. चला पेटेवाले नाही, फोटो नाही, फोटोला बंदी आहे. चला चला चला. गुंडाळे चला जरा जरा पेटा गुंडाळे. आता मला वाटतं तुतारीवाल्यांची ही फ्रेम लागलेली आहे, त्यामुळे आता कोणी त्याच्यामध्ये जाऊ नका. सर्वांना विनंती आहे, ही राज सदर आहे, फार पवित्र जागा आहे. आपण सर्वांनी थोडंसं याचं पावित्र्य भान ठेवलं पाहिजे. हे असे उभे नाही राहायचे. तुतारीवाले तुम्ही अजिबात आता हलू नका, हीच फ्रेम तुम्ही कंटिन्यू करा. नौशीन तुम्ही सगळे मागे सारखा, मागे सारखा. नौशीन सतीश भाऊ मागे सारखा सगळे. हो शोकत भाई मागे सारखा. सतीश पाटील साहेब मागे सारखा. हे इथला मोकळ करा. मागे सारखं तिकडे मागे जा. 2 मिनिटं बस. तुम्ही त्या दगडाच्या जरा खाली बसा ना. लाईव्हचे कॅमेरे खाली बसा. सॉरी तुम्ही सगळे खाली बसा प्लीज. कॅमेरामॅनला विनंती आहे की जरा खाली बसावा प्लीज, किंवा मागे जावा प्लीज प्लीज. मागचे कॅमेरे अडचण होती. कृपया सगळ्यांची व्यवस्था होईल अशा पण मीडिया बांधवांना देखील विनंती आहे. समोरच्या कॅमेरामॅनवाल्यांनी खाली बसावं आणि ह्या मधल्या पोर्च मध्ये जे आहेत कृपया बाजूला सरका. मधल्या पोर्च मध्ये मीडिया मागे, तुम्ही डाव्या उजव्या साईडला या किंवा खाली बसा प्लीज. आता फोटोग्राफरने पण वर जायचं नाही कुणी. इथून आम्ही आहोत, तिथून नंतर साहेब वर गेले की इथून फोटो काढायची व्यवस्था करू आपण. म्हणजे सगळ्यांचा येईल. आम्हाला दोन्ही बाजूचे तुतारी वादकही आले पाहिजेत. इम्रान हे मधले लोक बाजूला घ्या ना. हे मधले हे मधले बाजूला. मागे सरका. कृपया महाराजांच्या मूर्ती समोर कुणी येऊ नये. खाली बसा. शोकत भाई खाली बसा. टोकरे साहेब खाली बसा. खाली बसा. आहे तिथं खाली बसा. चला खाली बसा. 18 लोक 18.
कृपया पूजनाला जाताना सर्व कार्यकर्त्यांनी असंच थांबायचं. फक्त आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई, जितेंद्र आव्हाड साहेब, राजेश भैया टोपे, राखीताई, सुनील भुसारा, अशोक बाप्पू पवार, वंदनाताई चव्हाण हे मान्यवर आणि अनिल भाऊ तटकरे हे मान्यवर वर जातील. त्याच्यानंतर बाकी कार्यकर्त्यांनी आपण खालीच थांबावं आणि स्थानिकचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील साहेब आणि सुरेशजी टोकरे एवढेच लोक कृपया वर जातील. बाकी सर्व पदाधिकाऱ्यांना आपण नंतर फोटो घेऊ, पण सुरुवातीला एवढ्याच मान्यवरांना आपण वर जाऊ देवा. खासदार अमोल कोल्हे साहेब हे अनिल भाऊंचं घेतलं ना. कृपया परत एकदा सूचना देतो. आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई, राजेश भैया टोपे साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, खासदार अमोल कोल्हे साहेब, अनिल भाऊ तटकरे, वंदनाताई, सुनीलजी भुसारा, अशोक बाप्पू पवार, प्रशांतजी पाटील, सुरेशजी टोकरे जिल्हाध्यक्ष एवढेच लोकांनी वर जायचंय. बाकी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपण खालीच थांबायचंय. राखीताई जाधव मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा, सक्षनाताई सलगर युवतीच्या प्रदेशाध्यक्षा, सुनीलजी गव्हाणे विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष. सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुतारी वादक आणि साहेब आणि जे फोटो निघणार आहेत त्यात कुठल्याही दुसऱ्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊ नका. वारंवार तुम्हाला मागे जायला सांगणं योग्य नाही. आपला उद्देश आहे की तुतारी वादक आपल्या पक्षाचं चिन्ह आहे, त्याचं अनावरण या ठिकाणी होणार आहे. त्यात कुणाची गर्दी व्यासपीठावर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी नसावी आणि फोटोत यायचा कुणीही प्रयत्न करू नका. जेवढे आपल्याला पाहिजेत तेवढे आधी करू, मग सगळे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि साहेब असा मिळून तुतारी वादकांबरोबर एक फोटो होईल. त्यानंतर मग हे खुलं केलं जाईल, मग सगळेच येऊ शकतील, मग सगळ्यांचा काढू. पण पहिल्यांदा हे सोपस्कार आपण पूर्ण करू. साहेब हे करतील त्यावेळी. आजूबाजूला सर्व जे कार्यकर्ते बसलेले आहेत किंवा उभे आहेत त्यांनी या ठिकाणी समोर येऊन उभं राहावं अशी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी विनंती करत आहे. खाली या. मला वाटतं पाटील साहेबांनी आपल्याला मराठीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. हॅलो हॅलो. अरे उडी मारना इतने यार. ते सुमनताईंना वर येऊ दे. आमदार सुमनताई आलेत, त्यांना वर यायला वाट द्या. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा.
माझा सगळ्यांनी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र जोरदार आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगडावरती या ठिकाणी जरा विनंती करतोय, हातवरती करा। जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा तुझी मुली तुझी मुली गणगणनाऱ्यान अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा शिव गरजतो शिव गरजतो शिव गरजतो सह्याद्रीचा शिव गरजतो शिव शंभो राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझा दर्जा महाराष्ट्र माझा जय जय भीतीनामा तुझी मुली गडगडणाऱ्यान सुलतानी देती जीवा सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा शिव गरजतो सह्याद्रीचा शिव गरजतो शिव शंभो राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोरादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिदला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला साठी झिजला साठी झिजला साठी झिजला दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा 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 महाराष्ट्र माझा भोरी क्षत्रिय कुलोन्तस्य भूषण सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की अंधार होत चालला एक दिवा पाहिजे अंधार होत चालला एक दिवा पाहिजे या देशाला
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार होत चालला एक दिवा पाहिजे, अंधार होत चालला एक दिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. नेते झाले ते अफजल खान, नेते झाले ते अफजल खान, स्वातंत्र्याचे केले तुळजापूर, स्वातंत्र्याचे केले तुळजापूर, स्वातंत्र्याचे केले तुळजापूर. शाहिस्ते खानाची बोट कापण्या दुवा पाहिजे, शाहिस्ते खानाची बोट कापण्या दुवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. गिरवाता जिजाऊ आणि शुभाचा पाडा, गिरवाता जिजाऊ आणि शुभाचा पाडा. म्यानातल्या तलवारी आता म्याना बाहेर काढा, म्यानातल्या तलवारी आता म्याना बाहेर काढा. आता पेटलेल्या मावळ्याचा छावा पाहिजे, आता पेटलेला मावळ्याचा छावा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. प्रांतोप्रांती वासनाकांड घडत आहे, प्रांतोप्रांती वासनाकांड घडत आहे. सुभेदाराची सून तंदूर मध्ये जळत आहे, सुभेदाराची सून तंदूर मध्ये जळत आहे. 400 वर्षानंतर जिजाऊची दवा पाहिजे, 400 वर्षानंतर जिजाऊची दवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार होत चालला एक दिवा पाहिजे, अंधार होत चालला एक दिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की, छत्रपती संभाजी महाराज की. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, 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 या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. शिवाजी महाराज की. श्री जगदंबे नमः तुझा अंबे करुण प्रहारंबे. डफावर थापतून तुन्यातान, डफावर थापतून तुन्यातान, डफावर थापतून तुन्यातान, डफावर थापतून तुन्यातान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा शिवप्रभूंचा प्राण, शाहीर हा शिवप्रभूंचा प्राण. शिवप्रभूचं गात गुणगान जी जी जी, शिवप्रभूचं गात गुणगान जी जी, शिवप्रभूंचं गात गुणगान जी जी जी. नमन साधू संताला हे, हे, नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला एकनाथाला, एकनाथाला. तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिरहा जी जी, गुरु चरणाला जिरहा जी, गुरु चरणाला जिरहा जी जी. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हती, ती एक राजकीय लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 18 पगड जातीचे होते. त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या समोर घेऊन माननीय शरदचंद्र पवार साहेब या महाराष्ट्रात चालत आहे. ही त्यांची राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 18 पगड जातीचे मंडळी होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं म्हणा, संघटित केलं सर्वाला
अभिषेक महादेवाला महादेवाला जिरहाजी जी महादेवाला जिरहाजी महादेवाला जिरहाजी जी. छत्रपती शिवाजी महाराज पुणे जिल्ह्यामध्ये रायडेश्वर या ठिकाणी आले. शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि प्रार्थना केली, हे शंभू महादेवा, जगायचं तर या स्वराज्यासाठी आणि मरायचं तर या स्वराज्यासाठी. हर हर महादेव, हर हर महादेव. शिवाजी राजे परत पुण्याकडे निघाले असताना अचानक एका दरीतून आवाज आला, राजा थांबा. शिवाजी राजांनी घोडा थांबवला. साजी कुठून तरी दरीतून आवाज येत आहे, आपल्याला या ठिकाणी थांबायला हवं. परत राजांच्या कानावर पाठीमागून आवाज आला, राजा थांबा. साजी तो पहा, तो एक आपल्याकडे परत निघालेला आहे, साठी वळणलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर म्हातारपण जाणवत, तो पळता ठेस लागली त्याच्या गुडघ्याला कुठला आणि म्हणताय, राजा थांबा. तो पळत येणारा ग्रस्त येऊन राजांचे घट्ट पाय धरले आणि म्हणतात, संपलो रे राजा, संपलो. या जगामध्ये कोण दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं सेट खाल्लं रे राजा, कुंपणानं सेट खाल्लं. बाबा जे काय घडलं असेल ते सांगा. अरे काय घडायचं रे राजा? अरे ज्यांनी आमचं संरक्षण करायचं त्यांनीच आमचं भक्षण केलं. काय घडायचं? अरे माझी तरी दर दिवसा गावाच्या गेली असताना गावच्या पाटलांनी तिच्यावर घाला घेतला, संपलो रे राजा. असा कोण आहे तो? रांजे गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याचं. ए साजी असाच रांजाचा आणि त्या माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. यावेळी एसाजीनं काय केलं म्हणावं? प्रणाम केला राजाला. आता प्राजक्त वर या. हॅलो. प्रणाम केला राजाला, शिवाजी राजाला. शेवटचं कडवं. शाहिरानी साज चढविला शाहिरानी साज चढविला, साज चढविला. आज गायला शिवचरित्राला शाहीर जाधव गुरुला भला, तसेच डॉक्टर चंदन शिवाय देते आशीर्वादाला. जालना जिल्हा मंठा तालुक्याला मुक्कामी वजर सरकटेला. शाहिरानी साज चढविला, शाहीर जाधव गात पोड्याला, गात पोड्याला जिरहाजी जी, गात पोड्याला जिरहाजी जी, गात पोड्याला जिरहाजी जी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, मावळे झाले तयार, मावळे झाले तयार. हर हर महादेव, महादेव, हर हर महादेव झाले गर्जना, झाले अमर. जिर रामा दाजी, जिर रामा दाजी, जिर रामा दाजी. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपल्या पक्षाला मिळालेलं जे नवं चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हाचं अनावरण पवार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करायचं आपण ठरवलेलं आहे. हा कार्यक्रम होत असताना जरा शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्यांना वागायला लागेल, त्यामुळे सगळे कार्यकर्त्यांनी मागे जावं. तुतारी वादक सोडून सगळ्यांनी मागे जावं. आता संदीप वरपे मागं म्हणजे खरंच मागं, मेहबूब मागे जावा, खरंच मागे जावा. प्रशांत जरा सगळ्यांना मागे घ्या, तुम्ही मागे या. सगळ्यांनी सिक्वेन्स लक्षात घ्या, सगळ्यांनी सिक्वेन्स लक्षात घ्या. प्रशांत त्यांना उभा करू 2 मिनिटं. सगळ्यांनी सिक्वेन्स लक्षात घ्या की या ठिकाणी आदरणीय पवार साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होईल, वर सदरेवर आगमन होईल. या ठिकाणी साहेब हाराला स्पर्श करतील आणि वर खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रियाताई सुळे आणि जितेंद्र आव्हाडजी आणि माननीय टोपे साहेब
हे वर छत्रपती शिवाजी महाराजांना जो हार आणलेला आहे तो अर्पण करतील. त्यानंतर पवार साहेबांना या ठिकाणी जी तुतारी आहे ती तुतारी इथले जिल्हा अध्यक्ष आणि प्रशांत पाटील हे त्या ठिकाणी भेट देतील. त्यानंतर साहेब आणि दोन्ही बाजूला तुतारी वादक असेच फक्त उभे राहतील. बाकीचे कोणी जयंत पाटलापासून कोणीही मध्ये उभं राहणार नाही. फक्त साहेब उभा राहतील आणि त्यांचा तुतारी वादकांच्या बरोबर एक त्या ठिकाणी उभा राहतील. त्यानंतर आपले सर्व तुतारी वादक आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमदार खासदार आणि पक्षाचे मुंबई शहराचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि अनिल तटकरेजी हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहतील उभे राहतील. त्यानंतर सगळे फ्रंटलचे अध्यक्ष हे आणि तुतारी वादक यांचा एक फोटो निघेल. त्यानंतर सगळे खाली येतील आणि या ठिकाणी साहेब जिथं बसले आहेत त्या ठिकाणाहून एक छोटेखानी एक 10-15 मिनिटाचा 2-3 मार्गदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि हा कार्यक्रम संपेल. त्यामुळे यात सर्वांनी शिस्त बाळगणं आवश्यक आहे आणि कुणीही फोटोत पुढे येण्याचा प्रयत्न करू नका. सिक्वेन्स प्रमाणे आपण हळूहळू सगळं करू, काही घाई नाही आहे. फक्त पुढे येऊ नका एवढीच माझी विनंती. प्रत्येकाला पुढे येण्याची संधी आहे पण प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या आहेत. मी आदरणीय पवार साहेबांना, आमदार सुमनताई पाटील यांना, खासदार फौजियाताई खान यांना मी वर सदरेवर येण्याची विनंती करतो. महाराष्ट्राचा असामान्य योद्धा, महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री, भारताचे केंद्रीय माजी कृषी मंत्री आणि ज्यानं या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुहूर्तमेढ रोवली असे लोकप्रिय पद्मविभूषण पवार साहेबांच्या पवित्र शुभहस्ते पुष्पमालिका चढवली जातो आहे. एकच ललकार, प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंश राजा श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? तुतारीवाले छत्रपती शिवरायांची गारद होईल, पूर्ण गारद जी राज्याभिषेकाच्या वेळेला दिली गेली होती. सर्वांनी स्तब्ध राहायचंय. पूजावर चालू आहे. वर तुम्हाला मराठीत सांगितलं का मागे जावा, ही तुतारीच्या पुढे कोणी यायचं नाही. मगाशी सांगितलं ना, जरा जरा मागे जा. सगळ्यांना पुढे यायला संधी मिळणार आहे. सॉरी, तुम्ही जरा मागे जा. जरा हे पहिला तुतारी वादक आहे ना, त्याच्यामध्ये आणि कॅमेऱ्याच्या मध्ये कोणी यायचं नाही. गारद देऊ का? महाराजांची गारद, छत्रपती शिवाजी महाराजांची गारद. काय द्या? गारद गारद महाराजांची लालकारी. हस्ते कदम, हस्ते कदम, हस्ते कदम. महाराज दुर्गापती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावतार जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर,
क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज बहुजन प्रतिपालक कुलवाडी भूषण श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर मृत्युंजय छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय भवानी। आता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रियाताई सुळे आपल्याला मिळालेल्या तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे, त्यातल्या तुतारी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतील। ठेवताना 2 मिनिटं खाली ठेव, खाली ठेवायची, खाली तिथं ठेवायची। हा आता मी आदरणीय साहेबांना तुतारी देतो। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आता बस आता वरील सर्वांनी खाली यावे। आता फक्त पवार ठिकाणी उभे राहतील आणि तुतारी वादक उभे राहतील। सगळ्यांनी बाहेर जायचं फोटो फ्रेमच्या। तुम्ही बाहेर जावा। नाही काय केलं? हार अर्पण केला तो आहे का ताई? घेऊन या प्रशांत, हार घेऊन या तुम्ही साहेबांच्यावर। ते म्हणतात त्यांनी अजून एक खाली घालायसाठी आणलंय, खरं मी तो वर केलाच आणलं। मगाचा हार वर घातलाय साहेबांनी, हात ठेवली नाही। या ठिकाणी माझी सर्वांना विनंती आहे की आपण सगळे बाहेर जाऊ आणि फक्त तुतारी वादक आणि साहेब उपस्थित राहतील। नाही बरोबर, बस 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 या बस। येत नाही का तसं? तुतारी वादक मागे उभं करू। एक आधी असं करा, दोन तुतारीवाल्यांच्या मध्ये त्यांना प्रेम वाटायला। जर मागे जाते फ्रेम मध्ये येत आहेत। 2 मिनिटं। हा 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 आणि थांबा म्हणजे महाराज येतील। मामा घाई करू नका, वाजवायच्या नाही दुसरी पहिल्यांदा हे। चला बाजूला वा, चला ते तुम्ही थोडं ते डार्क दिसते, तुम्ही आणि
तेवढाच फोटो निघाला पाहिजे. मोबाईल वाले जरा मागे. ओके ओके ओके. मी सर्व खासदार आणि आमदार महोदयांना विनंती करतो की महाराजांच्या तिथं एकत्रित उभा राहून आपण फोटो काढू. फक्त खासदार आणि आमदार. सुमनता इकडे तिकडे मागून या, मागून ताई तुम्ही आता जरा इकडे पुढे, इकडे पुढे. हा नाही तुम्ही दोघं इथंच बसा. अशोकराव कुठे गेले? अशोकराव, अशोक पवार कुठे? हा पाठ पाठ दिसता कामा नये. तुम्ही इथं कशाला उभं राहता? दोन मागे जा. आता सेलचे जे अध्यक्ष जरांनी आता खाली जायला हरकत नाही. आणि फ्रंटल सेलचे जे दिखने का नहीं. अनिल भाऊ तटकरे कुठे? अनिल भाऊ तटकरे पुढे. अनिल भाऊ. रायगड जिल्ह्यातल्या सतीश पाटील, सतीश पाटील समोर या. रायगड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी खाली चला. चला रायगड जिल्ह्यातल्या सगळ्यांचा निघालेला आहे. आता
आता जिल्हा अध्यक्ष जेवढे आलेले असतील महाराष्ट्रातनं त्या सर्व जिल्हा अध्यक्षांनी साहेबांच्यावर उभा राहून फोटो काढावा. फादरवाडीच्या जिल्हा अध्यक्षाचा घेऊ द्या, मकरंद नंतर आपला युवकचा वेगळा घेऊ. चला भावनाताई चला. अध्यक्षांनी पुढे या. जिल्हा अध्यक्ष चला. रायगड जिल्हा थँक्यू. चला सगळ्यांनी खाली जावा. चला फादरवाडीच्या जिल्हा अध्यक्षांनी प्रदेश पदाधिकारी बाकीचे चला बाहेर. त्याच्यानंतर प्रदेश पदाधिकारी चला. आता त्याच्यानंतर युवकवाले स्वप्नील गायकवाड, इम्रान शेख, मकरंद, वीरेंद्र, नौसीन, प्रमोद बागल, शाहबाज पटेल, सागर तपकीर, हे सगळे आपण युवकवाले नंतर घेऊ. फादरबॉडी दौलत होत्या मध्ये सरका बाजूला. मनोज बाकीच्या बाजूला काढा. मनोज बाजूला काढा. आणि गणेश हे पण या. युवकवाल्याचा आता युवकवाल्यांचा रत्नागिरी जिल्हा काढा. चला आता चला एक मिनिट. कार्यक्रम बाजूला राहतोय. आपला सगळ्यांनी आता मी साहेबांना विनंती करतो, चला आता आपण शेवटचा फोटो मध्ये निघा. साहेबांना माझी विनंती आहे की आपण खाली सभास्थानी निघावं आणि वरील सगळ्यांनी खाली उतरत. खाली जावा. तर सगळ्या खाली जावा. छत्रपती शिवाजी खाली जावा. बुधावले खाली जावा. इथंच उभं राहायचं सगळ्यांनी. चला सगळ्यांनी खाली चला. सर्व सदरवर असणाऱ्या सगळ्यांनी खाली उतरावे. चला एक पण फेटा दिसत नाही पाहिजे वर. चला खाली चला. आता तुम्ही इथं उभं राहायचं सगळ्यांनी. इथं माग बॅकग्राऊंड मध्ये. चला नंतर इथे ते करू शकता तुम्ही. चला अरे आपली चालू करायची. चला ताई तुम्ही खाली चला. अडकलाय तुम्ही. चला कृपया मान्यवर सोडून शाहबाज सगळ्यांना खाली घ्या. मान्यवर सोडून सगळ्यांना खाली घ्या. बसा. खाली जा ना बाहेर. चला जरा सगळ्यांनी. चला शाहबाज. कॅमेरामॅन जरा बाहेर जावा. पुढं अमोल कोल्हेजी इकडे यायचंय. खाली जावा. खाली बसा. सगळ्यांनी सभा मगाशी जशी उभं होतं पुढे येऊन इथे उभं राहा. हॅलो. यानंतर सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय. कृपया मनोज खाली बसा. अशोक बापूला पुढे येऊ द्या. शाहबाज अशोक बापूला पुढे घ्या. ओ गायकवाड अशोक बापूला पुढे घ्या. अशोक बापूला पुढे घ्या.
फौजिया खान मॅडम आणि वंदनाताईंना विनंती आहे, पुढे या. सुनील भुसाराजी पुढे या. बोलवा ना तुमच्या लोकांना जरा. राखीताई खालच्या बाजूला गेला तर बरं होईल. हा बरं होईल. खाली जावा ताई. अरे आमदार कार्यक्रमाला आला असेल तर नंतर स्वाभिमान, सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्याचा, महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा. मी कोणाला उत्तर द्यायला मला वाटत नाही, गरज नाहीये, कारण का आम्ही कामात आणि इतके व्यस्त असतो की उगाच टीकेला उत्तर देण्यात वेळ नाही. या राज्यामध्ये कांद्याचा प्रश्न खूप महत्वाचा झाला. आमदारांना खासदारांना येऊ द्या. भुसाराजी या. कॅमेरावाले सगळे मागे चला. कृपया कॅमेरावाले सगळे मागे चला. प्राजक्त दादा तनपुरे कुठे? प्राजक्त दादा तनपुरे, प्राजक्त दादा तनपुरे, तनपुरे साहेब पुढे या. चला. फौजिया मॅडम पुढे या. राखीताई राखीताई इकडे. तुम्ही त्यांना मागे घ्या ना. शाबा सगळ्यांना मागे घ्या. खाली जावा बघू जरा. तुम्ही मागे जा ना. थोडं मागे जा ना ताई. थोडं मागे जावा ना. खाली बसा तुम्ही. हो खाली बसा ना ताई. खाली बसा तुम्ही. खाली बसा तिथं. खाली बसा. खाली बसा. जितेंद्र आव्हाड आव्हाड साहेब कुठे? जितेंद्र आव्हाड इकडे या. इकडे या. कार्यक्रम होणार आहे आता. येतो मी. सगळे आधी दिसत आहेत तोपर्यंत चला. ओ मागे सर. चला ना इकडे खाली. मराठीत सांगितलं काय मगाशी तुम्ही? ओ ए चल खाली. खाली बसा ना. खाली बसा ना. पलीकडे सारखं ना. किती वेळा सांगायचं? ए पेटा. राखीताई बसा. अनिल भाऊ या ना पुढे या. कुणाला आता तुमचं काम तुम्ही यायचं नाही ह्याच्यात. कुणालाही मध्ये येऊन द्यायचं नाही. तुम्ही कुणी इकडे येऊन देऊ नका कुणाला ह्या मधल्या ह्याच्यात होईपर्यंत. तुम्ही चौघी कशाला उभं राहिले इथं? नॉट अलाउड. फक्त हे तुतारी वादकच दिसतील. तुम्ही खाली गेलात तर फार बरं होईल. कार्यक्रमाला आला असेल तर खाली जावा. या पुढे या. खाली खाली जावा. जरा सर 2 मिनिट. हार नको. गुच्छ द्या. मी बोलतो नंतर. हा हे बोलते. ताई बोलतील. अनिल बाबू बोलणार का तुम्ही? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी तुतारी आपल्या सर्वांचे आदरणीय नेते, देशाचे नेते पवार साहेब यांनी मगाशी आपल्या सर्वांच्या साक्षीने अर्पण केली. तुतारी वाजणारा माणूस हे आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार
या पक्षाचं चिन्ह असणार आहे। आणि महाराष्ट्राला सगळ्या तुतारी ही विजयाची तुतारी असते, लढाईची तुतारी असते, शौर्याची तुतारी असते। हे सगळ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईची सुरुवात तुतारी विरोधकांना आव्हान देऊन असायची, त्याचबरोबर प्रत्येक विजयाची त्यांच्या विजयी होऊन ज्यावेळी त्यांचं राजधानीवर पुनरागमन व्हायचं त्यावेळी देखील त्यांची तुतारीनेच स्वागत व्हायचं। हा सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे। कर्मधर्म संयोगाने आपण निवडणूक आयोगाला जी चिन्ह दिली ती पहिली तिन्ही चिन्ह ही निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या कारणास्तव नाकारली आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी पुन्हा विचार करून तुतारी हे चिन्ह एकमतानं निवडणूक आयोगाकडे पाठवलं, जे निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली। याबद्दल सगळ्या मराठी मुलकाला आज आनंद झालेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून परंपरा सांगणारे आमचं तुतारी वाजवणारा पुरुषार्थ असणारा माणूस हा आज पवार साहेबांचं चिन्ह होणार आहे। या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या निवडणुकात आता हे चिन्ह भविष्य काळात वापरलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे। त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाच्या या चिन्हाची सुरुवात आज आपण रायगडावर येऊन घेतोय। काही मोजकेच मावळे या ठिकाणी आलेले आहेत। काल दुपारी कार्यक्रम ठरला आणि फक्त आमदार, खासदार आणि पक्षाचे फ्रंटलचे पदाधिकारी यांना विनंती करून इथे येण्यास सूचित करण्यात आलेलं होतं। खास पवार साहेब मुद्दामून या ठिकाणी मुंबईहून आलेले आहेत, उपस्थित राहिलेले आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मभाव, सर्व धर्मांना, सर्व जातीच्या लहान मोठ्या सगळ्यांना मराठी मुलकातल्या एकत्रित केलं आणि मुघलांच्या विरोधी, दिल्ली विरोधी लढाई उभी केली। कधी चातुर्यानं, कधी समोरासमोर लढाई करून, कधी लुटुपुटीची लढाई करून, पण प्रत्येक वेळेला गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विरोधकांना सळो की पळो करून सोडलं। हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून आजच्या या जागेला सगळ्यात मोठं महत्व आहे ती म्हणजे या भूमीतनं, या मातीतनं छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला, ज्या ठिकाणी अखेरचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगड किल्ल्यावर घालवला, याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे, जी महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक वर्षापूर्वी हुडकून काढली। अशा या गडावर, मराठी राज्याच्या राजधानीच्या गडावर आज आपण सगळे एका वेगळ्या भावनेने एकत्रित आलेलो आहोत। जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मुलकावर होणारा आक्रमण थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झाले, तेव्हा तेव्हा रायगडावरून एक प्रचंड प्रेरणा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात देखील भरण्याचं काम त्यांनी केलं। आज अनेक वर्षांनी आदरणीय पवार साहेब हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आज या ठिकाणाहून पुन्हा एकदा त्या जनतेत स्फुल्लिंग निर्माण करण्याचं काम करण्याची सुरुवात आज या ठिकाणाहून करतायत। याचा आम्हा सगळ्या मावळ्यांना विशेष आनंद आहे आणि अभिमान देखील आहे। छत्रपती शिवाजी महाराज योद्धे होते, त्यांना फार मोठं आयुष्य मिळालं नाही, पण त्यांनी अनेक लढायांमध्ये
भारतातल्या अनेक ठिकाणी जाऊन शौर्य गाजवलं, विजय संपादन केला। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांच्या सदरेवर येऊन या ठिकाणी या चिन्हाचं अनावरण करत असताना आमचा 84 वर्षाचा योद्धा देखील तीच प्रेरणा महाराष्ट्रातल्या तरुणांना देण्याचं काम करतोय। असं भारतात कधीच झालेलं नाही की एवढ्या वृद्ध काळात देखील अनेक संकटांना तोंड देऊन देखील तो योद्धा ठामपणाने उभा राहिला। हे कदाचित भारतवर्षातलं एकमेव उदाहरण असेल की अनेकांनी नमवण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी त्यांच्यावर प्रहार केले। मागच्या 60-70 वर्षाच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं। मराठी मुलकात कुठेही तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत जावा, त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा कार्यकर्ता ताटमानेने तुम्हाला आजही त्या ठिकाणी दिसतोय। हे कशामुळे निर्माण झालं तर सगळा मराठी मुलकामध्ये रात्रंदिवस पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात पायपीट केली। अनेक गावातल्या अनेक घरातल्या माणसांना व्यक्तिगत ओळखायला पवार साहेब लागले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक नवा विश्वास पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात निर्माण केला। या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पवार साहेब आशा वाटते पवार साहेबांच्याकडून, महाराष्ट्रातल्या तरुणांना पवार साहेबांच्याकडून आशा वाटते, महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना पवार साहेबांच्या एवढं कुणीच कधी दिलेलं नाही, एवढा सन्मान राज्य सत्तेपर्यंत पोहोचण्याचा पवार साहेबांनी दिला। महाराष्ट्रातल्या दीन दलितांना, महाराष्ट्रातल्या पददलितांना, महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आज पवार साहेब हे आपलं नेतृत्व वाटतं। मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला सत्ता गेली तरी चालेल, पण देण्याचा आग्रह आणि हट्ट आणि त्याची किंमत नंतर मोजावी लागली तरी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मराठवाड्याचं विद्यापीठ आज आपल्या सर्वांच्या समोर आहे। अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईन। हा सगळा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले, महाराष्ट्रातलं औद्योगिकरण असो, महाराष्ट्रातल्या बेकारांच्या हाताला दिलेलं काम असो, महाराष्ट्रातल्या महिलांना दिलेली संधी असो, महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातल्या जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण करण्याचं काम असो, या महाराष्ट्रातल्या जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन राज्य करताना, लढाई करताना त्यांच्या अनेक शिलेदार हे अल्पसंख्याक होते, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाला देखील, अल्पसंख्याकांना देखील, मग तो पारशी असो, ईसाई असो, त्या सर्वांना पवार साहेब आज आपले वाटतात। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जो आदर्श घालून दिला त्याच पायवाटेने चालण्याचं काम आयुष्यभर या आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे, हे मित्रांनो विसरून चालणार नाही। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी आज आपल्या पक्षाचं चिन्ह घेऊन हा महाराष्ट्रातला, देशातला सर्वात वयोवृद्ध योद्धा इथं आलेला आहे। सर्वात वयोवृद्ध योद्धा या ठिकाणी येऊन महाराष्ट्राला आणि जनतेला सांगतोय, वय महत्वाचं नसतं, ईर्ष्या महत्वाची असते, मनाची ताकद आणि मनाची इच्छाशक्ती महत्वाची असते। आणि हा आदर्श जो छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्ष झालं तरी महाराष्ट्रातला तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होतो, त्यातून आदर्श घेऊन पवार साहेबांनी आयुष्यभर काम केलंय आणि म्हणून आज रायगडावर आपण एकत्रित आलोय। मित्रांनो, आपण काल संध्याकाळी तुम्हाला कन्फर्म आम्ही केलं की आज कार्यक्रम आहे, तुम्ही शेकडो मैलाचे प्रवास करून जमेल तसे इथं आलात। खरं आज शेकडो लोक खाली अडकलेली आहेत, कारण रोपवेवरून येताना नंबर लावायला लागतात। मला माहिती आहे की ते आपल्यावर खाली गेल्यावर चिडणार आहेत, पण अनेक लोक या ठिकाणी जमेल त्या पद्धतीने इथं खाली पायथ्याशी आलेत। येताना थोडासा वेळ लागतोय, ठीक आहे, काय हरकत नाही, आणि ऊनही वाढतंय, त्यामुळे जास्त वेळ इथं आपल्याला सगळ्यांना तिष्ठत ठेवणं योग्य नाही। पण आज आपण सगळ्यांनी फेटे घालून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली, आदरां या ठिकाणी त्यांच्या समोर नतमस्तक झालो। आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलकामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। तुतारी मिळाल्यानंतर चिन्ह नुसतं व्हॉट्सअपवर
आपण हे टाकलं, स्टेटस ठेवलं, तर हजारो लोकांनी महाराष्ट्रातल्या या तुतारीचा अतिशय आपुलकीने उल्लेख केला. काहींनी सांगितलं की जय शिवाजी जय भवानी. आता आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने ठामपणाने चालायला सुरुवात करूया. आणि म्हणून आज आपण इथं सगळे भगवे फेटे घालून या ठिकाणी आलात. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी इथून जात असताना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पोहोचवण्याचं काम करायचंय. आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं, पक्षाचा या ठिकाणी कार्यकर्त्या नात्यानं तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मी मगासपासून सगळ्यांना थोड्याशा सूचना देत होतो, त्याबद्दल कुणी नाराज होऊ नका. थोडस वेळेत आपल्याला ऊन वाढण्याच्या आधी आपला कार्यक्रम हा पूर्ण करायचा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं पक्षाचा कार्यकर्त्या नात्यानं स्वागत करतो. सर्व आमदार, खासदार, आमच्या पक्षाचे फ्रंटलचे सगळे पदाधिकारी यांचं स्वागत करतो. पण सगळ्यात महत्वाचं स्वागत करतो ह्या तुतारी वादक, आमच्या सगळ्या तुतारी वादक माणसांचं. हे आपलं चिन्ह आहे, हे आपलं चिन्ह आहे. आणि आजपासून पवार साहेबांनी हे रणशिंग फुंकलेलं आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सगळ्या महाराष्ट्राने साथ द्या. महाराष्ट्रातल्या रयतेची साथ पवार साहेबांच्या मागे उभा राहील हा विश्वास आपल्या देशात कधी न घडलेली गोष्ट घडली होती की छत्रपती शिवाजी महाराजांना दिला नव्हता, तर तो स्वतःच्या हातात ठेवला होता. आणि याचं कारण हे होतं की धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून रयतेच्या कल्याणासाठी काम करावं, हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीतून दिला होता. आणि हा राज्याभिषेक झाल्यानंतर हे मुद्दाम सांगतो, कारण आजच्या देशातली एकूण जर परिस्थिती बघितली तर हा आदर्श आपल्या काळजात कोरून ठेवण्यासारखा आहे. कारण हा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मंदिरांचे कळस सोन्याचे करा असं आज्ञापत्र काढलं नाही, तर रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे आज्ञापत्र काढलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून होत आहे. ही खात्री आहे, कारण तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक बनली आहे. आज देशातली परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवून नेले जातात, महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष कसे खच्ची होतील हे पाहिलं जातं. आमचा कांदा उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी नाडला जातो. अगदी आमच्या महानंदावर सुद्धा गुजरातचं आक्रमण होतं, पण महाराष्ट्राचं सरकार हो की चू करत नाही. आणि मग महाराष्ट्राच्या तरुणाच्या मनात, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मनात, महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान हा अशा पद्धतीनं जर केंद्रातलं सरकार टाचेखाली चिरडत असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज कुठून येणार.
आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं सर्वोच्च प्रतीक असलेल्या किल्ले रायगडावरून हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज म्हणजे ही तुतारी आहे. महाराष्ट्राच्या युवकांची ऊर्जा म्हणजे ही तुतारी आहे. महाराष्ट्राच्या माता भगिनींचा अभय म्हणजे ही तुतारी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा दिल्लीश्वराच्या कांठाळ्या बसवणारी ललकारी म्हणजे ही तुतारी आहे. आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक असणारी ही तुतारी प्रत्येकाच्या मनात रयतेच्या कल्याणाचा महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवल्याशिवाय राहणार नाही. मी आपणा सर्व माध्यम कर्मींचं सुद्धा मनापासून आभार मानतो. कारण अनेक जण प्रश्न विचारत होते की चिन्ह अचानक मिळाल्यानंतर ते पोहोचणार कसं. पण मी आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं मनापासून आभार मानतो की ज्या पोटतिडकीनं आपण ही तुतारी ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि महाराष्ट्राच्या काळजात असलेल्या तुतारीला पुन्हा एकदा साथ घातली आणि आता ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी होईल. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि ही ग्वाही देतो. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी या तुतारीचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जो वर्षानुवर्षाचा संबंध हा महाराष्ट्राचा स्वाभिमान अबाधित राहण्यासाठी हा अबाधित ठेवण्यासाठी कायम प्रयत्नरत राहू. धन्यवाद. जय शिवराय. महाराष्ट्राचा बुलंद पवारजी, मंचावर उपस्थित प्रदेश अध्यक्ष जयंत पाटीलजी व सर्व सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे कार्यकर्ते, आज इथे पक्षाच्या चिन्ह हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत आणि पवार साहेबांच्या हस्ते ती निशाणी अर्पण करण्यात आली. ही निशाणी जसं अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं, मला असं वाटतं की ही निशाणी रयतेला न्याय देणारी निशाणी आहे. कारण शिवाजी महाराजांचा आदर्शच हा होता की रयतेचा राज्य व्हावा, ते स्थापित व्हावा आणि तेच आदर्श घेऊन पवार साहेब या अनेक वर्षापासून या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काम करत आहेत. याच्या सोबत मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मा जिजाऊ जर राहिले नसते तर ही वेळ महाराष्ट्राला मिळाली नसती आणि म्हणून मा जिजाऊच्या समोर नतमस्तक होऊन सर्व महिलांच्या तर्फे मी त्यांना सुद्धा माझ्यातर्फे अभिवादन करते. कारण शिवाजी महाराजांनी महिलांसाठी जे न्यायाची भूमिका अवलंबली होती, त्यांना सन्मानाची भूमिका कशी असावी ही अवलंबली होती, तीच भूमिका आमच्या पवार साहेबांची आहे. आणि आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून पवार साहेब आमचे हे त्यांच्या तत्वापासून न डगमगणारे कार्यकर्ते आहे आणि त्यांच्या मागे आम्ही सगळे ठामपणे आहोत. मी या तुतारी निशाणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. दोनच राजे जन्मलेले ह्या शूरभूमीवर, एक तो रायगडावर, एक तो चौदार तळ्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ शिवछत्रपती आणि अतिशय थोड्या सूचनेमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे शिवसैनिक कार्यकर्ते बनले होते. आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अखंड राहील असा हा दिवस. देशामध्ये एक वेगळी स्थिती आहे.
सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. सर्वसामान्य माणसाला कुटुंब चालवायला महागाईच्या संकटानं जवळपास अशक्य करून ठेवले. आणि हातामध्ये असलेली सत्ता, ही सत्ता सामान्यांच्या हिताची तडफड करण्यासाठी वापरण्याच्या ऐवजी राज्यामध्ये राज्याच्या अंतर भागामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच अंतर वाढवण्याच्या संबंधीची कामगिरी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करणं याची आवश्यकता आहे. हा एक वैचारिक धोरणाचा संघर्ष आहे. आणि ज्यावेळेला असा संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढायला मदत करणारा हवा असतो. शिवछत्रपती यांच्या आधी आपण स्मरण टाकतो. तो सगळा कालखंडच कसा होता. कालखंड पैक्यांच्या हातात सत्ता होती, राज्य नव्हतं हातामध्ये. सामान्य माणसाचं स्वत्व आणि त्या स्वत्व जागा करण्याच्या संबंधीचं आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवण्याचं एक ऐतिहासिक कामाची गरज जी होती त्याची पूर्तता ही आणि त्यामधूनच हे राज्य उभे आहे. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, राजे दरबारी झाले, संस्थानिक झाले, पण या सगळ्या जी ओळख होती ती एका वेगळ्या पद्धतीने होती. जयदेवीचे राजे यादवांचं राज्य, दिल्लीचे राजे मोगलांचं राज्य, आणखी कोणाकोणाची राज्य ही या ठिकाणी होती. पण शिवछत्रपतींचं राज्य हे कधी भोसलेंचं राज्य झालं नाही. हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य, हे दलितांचं राज्य, हे हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सवन जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत्रपतींनी केलं. आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल याच्यासाठी कष्ट करण्याचा उद्देश कालखंड आहे. आणि त्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची. आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगानं आपल्याला आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी हे रणसिंग फुकलेलं आहे. ही तुतारी दिलेली आहे. ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून जी यशमालिका या ठिकाणी मिळेल ते यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जनतेच्यासाठी आनंदाची तुतारी त्याच्या रणसिंग फुकल्याच्या संबंधीची स्थिती या राज्यात लवकरच तुमच्या कष्टाला प्रयत्नानं आणि सामान्य माणसाच्या शक्तीने येईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून आज या ऐतिहासिक भूमीमध्ये शिवछत्रपतींचं राज्य जिथून चाललं गेलं त्या भूमीमध्ये आपण आलेलो आहोत. इथून आपण प्रेरणा घेऊ आणि जो आदर्श होता छत्रपतींचा तो नजरेसमोर ठेवून राज्य उभं करू, जनतेची सेवा करू, शक्तिशाली महाराष्ट्र बनवू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या नव्या आपल्या खेळाचं स्वागत करण्यापासून करून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगडावरती आज आपल्या तुतारीचं अनावरण सोहळा आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते पार पडलेला आहे.
खरं म्हणजे रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी. फक्त एकच शब्द बोलतो, या ठिकाणी रायगडावर एक टकमक टोक सुद्धा आहे आणि या टकमक टोक नेहमी कडेलोट छत्रपती शिवाजी महाराज करत होते. ज्यांनी या महाराष्ट्राची पक्षाची गद्दारी केलेली आहे त्यांचा कडेलोट या महाराष्ट्रातून जनता केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आणि या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने भावनाताई घाणेकर यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. तर खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम करत असताना या ठिकाणी माझे असणारे सगळे सहकारी यांनी जे याचे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी साहेबांचा आभार मानत असताना आदरणीय जयंतराव पाटील साहेब, या ठिकाणी सुप्रियाताई सुळे, आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब, राजेश टोपे साहेब, अनिल देशमुख साहेब, फौजियाताई खान, वंदनाताई चव्हाण, या ठिकाणी सुनील भुसारा साहेब, प्राजक्त तनपुरे, अशोक पवार साहेब, या सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि खाली रायगड यात्रा या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जाताना सर्वांनी त्या ठिकाणी जेवून जावं आणि या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना नाश्त्याची आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे. रायगड यात्रा हॉटेलमध्ये सगळ्यांना जेवणाची व्यवस्था आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्यावा असं या ठिकाणी विनंती करतो. चला या पाठीमागे या सगळे, चला प्लीज या इकडे सगळे, जिने उतरून खाली उभे राहा म्हणजे आम्हाला बोलता येईल सगळ्यांना. या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या जो कचरा टाकतात ती संकेत तुझी सगळी जबाबदारी आहे. त्या सगळ्या बाटल्या आणि या ठिकाणी कचरा उचलण्याचं काम आपण करायचं आहे. हा इकडे इकडे चालू ना. चला मीडियावाले थोडं मागे या. मीडियावाले चला, साहेबांना जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. सदरेवरती कुणी येऊ नका. शिव खरं तर सदरेच्या खाली अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.